सकाळी मी इकडे येत होतो. इकडे येताना मला ही गाय इथं अपघातग्रस्त स्थितीमध्ये दिसली. तर इथं ते राजस्थानी गायवाले होते, त्यांच्याकडे मी हिची विचारपूस केली. म्हणलं तर ते म्हणले आमची आहे. त्यांना मी सांगितलं गाईचा उपचार करा, असं सोडू नका गाईला, असं म्हणून मी ते हो म्हणाले. मग मी गेलो. मग वापस येताना पाहिलं तर इथं ती गाय तशीच होती. तर मी मनीष सरांना माझ्या मित्रासोबत फोन केला आणि बोलवलं. मनीष सरांनी डॉक्टर साहेबांना बोलवून हिचा उपचार केला आणि आता हिची परिस्थिती ठीक आहे. मनीष रक्षमवार यांनी मला फोन करून सांगितलं की रस्त्याच्या कडेला एक गाय ॲक्सिडेंटली पडून आहे. त्या ठिकाणी त्यांचा फोन आल्यानंतर आम्ही लगेच पशुवैद्यकीय विभाग मूल टीम, मी स्वतः डॉक्टर निलेश खलाटे, पशुवैद्यकीय अधिकारी मूल, आमचे सोबती डॉक्टर पशुधन पर्यवेक्षक आणि माझे परिचय अनिल ठाकरे या ठिकाणी आम्ही आलो आणि गाई तपासली असता गाईला बऱ्याच ठिकाणी मार लागलेला आहे. मागच्या पायाला पण मार होता. गाईला आम्ही सलाईन आणि बाकीचा जो उपचार आहे तो केलेला आहे. गाई सध्या आम्हाला असं वाटतं की ती रिकवर होऊ शकते. गाईची तपासणी केला असता तिच्या पोटामध्ये जिवंत बच्चा पण आहे आणि तो लवकरच आम्ही काढू आणि गाई वाचवण्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करू. या ठिकाणी आम्हाला रक्षमवार आणि त्यांची जो चमू आहे, जो गोरक्षण या संदर्भात काम करतात, त्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि आम्ही त्याच्यावरती उपचार केलेला आहे.